श्री संत एकनाथ महाराज चरित्र भाग दुसरा। आता एकनाथाचे बालपण आजोबाच्या देखरेखीखाली जाऊ लागले. आजोबाचा सारा जीव एकनाथावर लागला. एकनाथ थोडे मोठे झाल्यावर जर सोबत्यांबरोबर खेळायला बाहेर गेले आणि लवकर घरी आले नाही तर आजोबांना खूप काळजी वाटत असे. लगेच त्यांची शोधाशोध सुरू होत असे. चक्रपाणींच्या कुटुंबातले सारे वातावरण कसे शुद्ध पवित्र होते. श्रद्धामय आणि मंगलमय अशा या वातावरणाचा प्रभाव बाल एकनाथाच्या मनावर खोलवर घडत होता. घरातील ईश्वर भक्तीचे संस्कार लहानपणीच त्यांच्या मनावर घडत होते. एकनाथ लहानपणापासूनच श्रद्धावान होते. त्यांची बुद्धी अतिशय तरल होती. भजन, कीर्तन, पूजा, अर्चा, संध्या, प्रवचन, नामसंकीर्तन यात त्यांना विशेष रुची होती. ग्रंथ पुराणे ऐकण्याची त्यांना आवड होती. ईश्वरोपासनेकडे त्यांचा जास्त ओढा होता. लहानपणापासूनच दया, परोपकार, सहनशीलता, उच्चनीचता न मानणे, जातीय किंवा वर्णीय भेद न मानणे, समदृष्टी या गुणांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर चांगलाच प्रकारे विकास झालेला दिसून येत होता. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देहकष्टविती उपकारे ही उक्ती संत एकनाथाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. अर्थात मुलाचे पाय पाळण्यात दिसत असे म्हणतात त्याप्रमाणे लहानपणापासूनच त्याच्या या गुणाची प्रचिती जनसामान्यांना येऊ लागलेली होती. एकनाथ 6 वर्षाचे झाल्यानंतर त्यांची मुंज करावी असे त्यांचे आजोबा चक्रपाणी यांना वाटू लागले. मग त्यांनी मुहूर्त निश्चित करून त्यांची मुंज करून टाकली. मुंज लावण्यासाठी गुरुजी म्हणून पैठणमधील विद्वान पंडित काशीनाथ शास्त्री यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी एकनाथांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली. त्यानंतर आजोबाच्या देखरेखीखाली काशीनाथ शास्त्री यांच्याकडे त्यांचे शिक्षण विधिवत सुरू झाले. काशीनाथ शास्त्री मनमिळाऊ होते. बाहेरगावचे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे विद्याध्ययनासाठी येत असत. याच पाठशाळेत एकनाथ शिकत असत. त्या काळात शिकण्यासाठी छापील पुस्तके, वह्या नव्हत्या, छापील ग्रंथ नव्हते. गुरुजीच तोंडाने थोडा थोडा भाग सांगायचे. याला संथा देणे असे म्हणतात. गुरुजीने संथा दिली म्हणजेच मग विद्यार्थी तेवढा भाग घोकून पाठ करीत. तो पाठ झाल्यानंतर पुढची संथा मिळत असे. एकनाथाची बुद्धी अतिशय तीव्र होती. सर्वात अगोदर त्याची संथा पाठ होत असे. लहानपणापासूनच एकनाथाची वृत्ती अंतर्मुख होऊन विचार करणारी होती. रोजच्या आचरणातील, रूढी परंपरातील, सांस्कृतिक पद्धतीतील मर्म जाणून घेण्याची चौकस बुद्धी त्यांच्याकडे होती. याचा अर्थ ते लहानपण मुलांसारखेच खेळ खेळता न बागडता नुसता विचार करीत असत असा मात्र मुळीच नाही. ते भरपूर खेळ खेळले. गोटे मांडून किंवा एखादा दगड ठेवून त्याचा देव करायचे व मोठी मोठी माणसे ज्या प्रकारे देवाची पूजा करतात तशीच ते पूजा करीत असत. कीर्तन करणाऱ्या एखाद्या हरदासाची ते उत्तम प्रकारे नक्कल करीत. तसेच एखादी लांब काठी घेऊन त्याला भगवे कापडे बांधून त्याची पताका करीत आणि ती पताका खांद्यावर घेऊन लुटूपुटूच्या पंढरपूरच्या यात्रेला सुद्धा जाऊन येत असत. आपण एकनाथाच्या काव्य प्रपंचाचा अभ्यास केला तर दिसून येते की त्यांनी आपल्या साहित्यात अनेक खेळांचा त्यातील बारकाव्यासह रूपकात्मक उपयोग केला आहे. हे सर्व खेळ ते स्वतः खेळलेले असल्याशिवाय त्यातील बारकावे, त्यातील खुबी ते जाणू शकणार नाहीत. त्यानुसार टिपऱ्या, विटीदांडू, लंगोरी, चेंडू, भोवरा, लपंडाव, सुरकांडी, वावडी, एकीबेकी, हमामा, हुबेरी, थुतुतू इत्यादी खेळ ते खेळले असले पाहिजेत. या खेळाच्या रूपकामधून अज्ञानांना समजावले अशा तऱ्हेने परमार्थाची उकल करून त्यांनी सांगितली आहे. विटीदांडूचा खेळ ते आपल्या सोबत्यांबरोबर अगदी तल्लीन होऊन खेळत. हाच विटीदांडूचा खेळ प्रौढपणे बदललेल्या मनातही रंगत राहिला आणि मग ते आपल्या सवंगड्यांना हा विटीदांडूचा आगळा वेगळा खेळ खेळायला बोलवावू लागले. ते म्हणतात, मित्रांनो, आपण अबक दुबक तिबकच्या त्रिगुणाच्या खेळ मांडूया. यासाठी सत्वगुणाची विटी करूया. विटी टोलविण्यासाठी शुद्ध भावाचा दांडू हातात धरूया. ते त्याच्या पद्यात म्हणतात, अबक दुबक तिबक गड्या त्रिगुण खेळ मांडू. खेळे विटी दांडू, आता खेळे विटी दांडू. सत्व विटी धरू हाता, भाव धरी दांडू. अशा तऱ्हेने लहानपणीच्या खेळलेल्या विटीदांडूचे रूपक करून त्याद्वारे त्यांनी अध्यात्म सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. लहानपणी ते एकीबेकीचा खेळ मन लावून खेळले, पण मोठेपणी लहानपणीची मनातील एकीबेकीच्या भावना शिल्लक न राहता ती आध्यात्मिक शून्यात बदलून जाते. शून्य म्हणजे जेथे एकही नसते किंवा बेकीही नसते, तिथे शून्याला फाटे फुटून सारे ब्रह्मांडच उभे राहते. ते म्हणतात, एकीबेकी पोरा
सांग झड करी, एकी मना जिंकिशी बेकी मना हारी. नवे काही पायी जिथे झाले एक शून्य, त्यास फाटा फुटता मग लेखा झाली जाणं. अशा तऱ्हेने खेळण्याच्या वयात सुद्धा खेळता खेळता त्या खेळाच्या व आजूबाजूचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करीत असत. तसेच त्यांना चौकश बुद्धीची देणगी सुद्धा ईश्वराकडून मिळालेली होती. पैठण शहराला एक धर्मपीठ, सांस्कृतिक केंद्र म्हणून त्या काळात मान्यता मिळालेली असल्याने या क्षेत्री अनेक जपी, तपी, साधू, संन्यासी, बैरागी, योगी, भट, भिक्षुक, प्रवचनकार, कीर्तनकार, रामदासी अशी अनेक प्रकारची मंडळी येत असत. एकनाथाने या साऱ्यांवर चांगले लक्ष असे. ते बोलतात कसे, चालतात कसे, हालचाल कशी करतात इत्यादीचे ते अतिशय सूक्ष्म निरीक्षण करीत असत. ते त्यांच्या प्रवचनाला जात, कीर्तनाला जात, तेथे ते अगदी शेवटपर्यंत बसत. ते सर्व मन लावून ऐकत. पण एकनाथ हे लोक आणि त्यांचे बोलणे अहंकारी, मत्सरी, दांभिक आहे, कोरडे आहे असेच वाटत असे. त्यांच्या बोलण्या वागण्यात एकनाथांना भक्तीचा ओलावा किंवा प्रेमाचा उमाळा कधी दिसून आला नाही. त्यापैकी कोणालाही अज्ञ जनांबद्दल आपुलकी नाही, परस्परांविषयी प्रेम नाही, देवाबद्दल मनापासून आस्था किंवा ओढ नाही. खरे तर लोकांचे लक्ष आपल्याकडेच वेधून घेणाऱ्या, आपापले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा, स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता. हे लोक स्वतःला जपी तपी योगी म्हणवितात, पण सात्विक प्रसन्नतेचे तेज कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हते. यांना साधे आपल्याला रागावरही जिंकता आले नव्हते, मग तर पूर्ण मनाला जिंकण्याविषयी बोलणेच नको. ते सर्वत्र आपला नुसता अहंकारच मिरवितात व त्यामुळे लोकांनी त्यांच्या मागे येण्याऐवजी हेच लोक लोकांच्या मागे मागे फिरत राहतात. जे स्वतःला साधू बैरागी म्हणवितात त्यांना जटा पिंजारून गांजा ओढत बसण्याची गरज काय असते. हे योगी तासनतास आसन घालून लोकांसमोर बसतात, मग हे एकांतात ध्यानधारणा कधी करतात. या बालवयातच एकनाथ जे पाहत असत त्याबद्दल ते अंतर्मुख होऊन विचार करीत असत. मग नाना शंकांनी त्यांचे मन घेरून टाकले जायचे. गोदामाईचे स्नान करून पावन होण्याच्या इच्छेने अनेक भोळे भाबडे भाविक भक्त पैठण येथे येत असत. त्यावेळी ब्राह्मण भिक्षुकांनी त्यांच्या मागे नुसती झुंबड लागलेली असे. त्यावेळी त्या बिचाऱ्यांच्या देवप्राप्तीचा खरा मार्ग दाखविण्याचे सोडून ते ब्राह्मण त्यांना कर्मकांड करायला लावत. अशा तऱ्हेने एकदा हातात आलेल्या या भक्ताला चक्रातून पिळून काढल्यासारखे पिळून काढीत असत. समाजातील धार्मिक पारमार्थिक जीवन हे लोक नेतृत्व करतात. मग ते हातात पाणी घ्या, आचमन करा, पाणी सोडा, बुडी मारा, नाक धरा, कान धरा, डोळे मिटा, प्रदक्षिणा घाला, नाक घसा कान धरून उड्या मारा, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करायला सांगतात. असा प्रश्न एकनाथाच्या बालमनात उभा राहत असे. असल्या गोष्टी खरोखरीच परमार्थिक सांगितल्या आहेत काय? असल्या त्या समजावून न सांगता नुसत्याच करायला का सांगतात? आणि अशा गोष्टी करताना लोकही का विचार करत नाहीत? परमेश्वर प्राप्तीसाठी मध्यस्थाची गरज असते का? परमेश्वर स्वतःच्या अनुभवाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट असते ना. कीर्तनकार, प्रवचनकार रामायण महाभारताच्या शौर्य पराक्रमाच्या गोष्टी मोठ्या रंगवून सांगतात. लोक त्या मनापासून ऐकतात, त्यावर चवीने गप्पा सुद्धा मारतात. मग हे लोक परक्यांची जुलमी राजवट मुकाटपणे का सहन करतात? आपला देव, धर्म, उपासना, श्रद्धा, शुद्ध सात्विक भाव, भक्ती सोडून ते लोक पिराच्या भजनी का लागतात? अवलिया फकीरांना गुरु का करतात? आपल्या धर्मांमध्ये त्यांना सात्विक विचार आचाराचा भरपूर अनुभव स्वतः घेतलेला गुरु भेटत नाही काय? असे अनेक प्रश्न त्या बालबुद्धीमधून मनाच्या कोपऱ्यात प्रवेश करीत असत. एकनाथाच्या मनात येत असे की आपल्या लोकांच्या खऱ्या धर्मावर, खऱ्या परमार्थावर, खऱ्या व शुद्ध नैतिक आचरणावर विश्वासच राहिलेला नाही. धर्म आणि परमार्थाची केवळ बाह्यांग, तीही फक्त देखावा करण्यासाठीच याची जाणीव घेतलेली आहे. खरे म्हणजे ब्राह्मण विद्वानाने ज्ञान साधनेने, उच्च विचाराने, शुद्ध आचरणाने समाजाचे नेतृत्व करायचे, परमार्थ सांगावयाचा, पण तो कसा? विचारांना प्रवृत्त करणारा. हे सर्व सोडून ही ब्राह्मण मंडळी दक्षिणेवर खुश असतात. जास्तीत जास्त दक्षता ओकळण्याचा प्रयत्न करतात. जर या लोकांना दक्षिणा कमी मिळाली तर शिव्या शाप देतात. काय ही या लोकांची अधोगती?
हे विद्वान लोक अज्ञानी लोकांना परमार्थ सोपा करून सांगून तो आचरणात आणावयास सांगायचे सोडून देतात व अर्थ न सांगता समजता पाठांतर करायला लावतात. धन्यता मानतात या गोष्टीमध्ये. या गोष्टीचा ते अहंकार बाळगतात. याला काय म्हणायचे? कीर्तनकाराने रसाळवाणीने शुद्ध सात्विक उदात्त चरित्राच्या माध्यमातून देवाची भक्ती डोळस करायची, ती भक्ती वाढवायची हे सोडून उलट ओंगळ वासनाभरीत घटनाच चावीने सांगतात. आणि संन्यस्त वृत्तीचा अमोल आदर्श समाज समोर ठेवायचे सोडून भगवी वस्त्रे नेसण्याचा देखावा करतात, मुंडनाचे सोंग करतात. पण मनात वासनांचा विकारांचा बुजबुजाट झालेला असतो. यांची स्थिती रडती पोटासाठी झालं म्हणजे संन्यासी अशीच असते. किंवा त्यांची ध्यानधारणा म्हणजे घेवनी संन्यास ध्यान पैश्रियाचे असे असते. धर्म म्हणजे समाजाला उच्च विचार करायला लावणारा, सत्व आणि सत्य जागृत करणारा आणि अंतःकरण वृत्तीची जोपासना करणारा असतो. पण परमार्थ सर्व मने उन्मन करणारा, भक्तियुक्त मनाने सत्वबुद्धीने त्यागी वृत्तीने आत्मानंदाचा उपभोगाचा मार्ग दाखविणारा असतो. हे या विद्वान मंडळींना का व कसे कळत नाही? अशा अनेक प्रश्नाचे काहूर बालमनात उठल्यावर एकांतात चिंतन करीत असत. मग अशा वेळी अज्ञ दीन पतित उपेक्षित बसून जनांचा त्यांना कळवळा येत असे. ही दुनिया स्वार्थी आहे. गरिबाच्या कोणालाच कळवळा येत नाही. तामसी दैवताची उपासना करतात. मुख्या जीवाचा बळी देऊन ते देव प्रसन्न होतो व मनोकामना पूर्ण होतात असे मानतात. महार, मांग, डोंबारे, कोलाटी, कैकाळी, भूते, वाघे, अडबंग, केसकर, जांगले अशा कितीतरी जाती जमाती अज्ञानात जगत आहेत. त्यांचा खरा धर्म, खरा परमार्थ शिकवायला हवा आहे. पण हे काम कोण करणार? स्वतःला उच्चवर्णीय म्हणविणारे देवधर्म परमार्थाचे स्वरूप कर्मकांडात केले. सामान्य अज्ञ जनात देवधर्म तामसी व विपरीत स्वरूपात आला. त्यात परधर्माची राजवट. त्यामुळे राजसत्तेच्या जोरावर आपल्या धर्मावर आघात झाले तर नवलते काय? त्यातून सुटण्याचा मार्ग कोणता? असे विचार एकनाथाच्या बालमनात नुसतेच थैमान घालत होते. पैठणला गोकुळाष्टमीचा उत्सव अवघ्या पंचक्रोशीत गाजला. पंतांना कळून चुकले की नाथांनी आपल्या मावळ मृदू लांगवी स्वामित्वानं, अंगाच्या सद्गुणानं, आपल्या सरळ रसाळ वाणीनं, विद्वत्तेनं, साध्या सरळ अंतःकरणाला जाऊन भिडणाऱ्या वाणीनं आणि अंतःकरणाच्या कवळ्यानं साऱ्या लोकमानस आपलासा करून टाकला आहे. नाथ हे त्यांचं दैवतच बनलं आहे. नाथांचे सारे काही त्यांना आदर्श अनुकरणीय वाटू लागले आहे. अशा परिस्थितीत उत्तम प्रकारे प्रपंच करून परमार्थ कसा साध्य करावा याचा आदर्श समाजासमोर तोच उभा करू शकतो आणि म्हणून त्यानं विवाह केला पाहिजे. त्यानं परमार्थमय झालेल्या प्रपंचाचा आदर्श सर्वसामान्यांसाठी निर्माण केला पाहिजे असं पंतांना प्रकर्षण वाटू लागलं. पंत या विचारांनी प्रेरित होऊन नाथांच्या आजीकडे गेले. पंत दिसतात आजीनं त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामी महाराज, आता माझ्यासाठी भानुदासाच्या कुळाच्या वृद्धीसाठी मी एका गोष्टीची भिक्षा मागतो. आपण मला आधी अभय द्या. महाराज, भानुदासांची ही वंशवेल पुढे चालवावी एवढीच माझी इच्छा आहे. काय म्हणता आई? जो विचार माझ्या मनात आला तो तुम्हाला प्रथम सांगायला म्हणून आलो मी, आणि तो तुम्हीच मला सांगून टाकला. श्री नारायणाचीच ही इच्छा आहे म्हणायचं. थांबा, आपण हा विचार एकोबाला सांगून टाकू. असे म्हणून पंतांनी एकोबाला पाठवलं. एकोबा लगबगीने पंतासमोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, काय आज्ञा आहे गुरुजी? अरे, तुझ्या आजीची काय इच्छा आहे बघ. आजीचं मनोगत आपण जाणता आणि आपलं मनोगत आजीही जाणते. मी आपल्या आज्ञेबाहेर नाही महाराज. तर मग तू विवाह बाह्य हो आणि सर्वसामान्यांना प्रपंच करून परमार्थ कसा करावा हे तूच आपल्या उदाहरणातून दाखवून दे. जशी आज्ञा. आजीच्या 4 नाथांच्या लग्नाचा विषय काढतात. नाथ लग्न करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली. ती ऐकून शेजारच्या गावचे एक सुखवस्तू सद्ग्रस्त पैठणला आले. त्यांनी नाथाचं कीर्तन ऐकलं. त्यांच्या मृदू मावळ व्यक्तित्वानं, विद्वत्तेनं आणि रसाळ वाणीनं ते भारावून गेले आणि त्या तरुण मुलाला आपली लावण्यवती आणि गुणवती मुलीला द्यायचं त्यांनी मनात निश्चित केलं. लगेच दुसरे दिवशी ते नाथाचे आजे चक्रपाणी यांना भेटले आणि म्हणाले, बाबा, आपण थोर भाग्यवान आहात.
आपला नातू सर्वांच्या आदराला पात्र झाला आहेच, पण तो एक थोर विद्वान आणि संत सत्पुरुष म्हणून अजरामर होणार. लोकाचे संसार सुखी करायचं सामर्थ्य आहे त्याच्या अंगात. नारायणाची आणि सद्गुरूची कृपा आहे त्याच्यावर. पण आधी आपला संसार सुखी करून त्याचा आदर्श ठेवावा लागतो सर्वांपुढे. खरं आहे तुमचं म्हणणं. माझी एक देखणी आणि सुस्वभावी मुलगी आहे. नाथांचा संसार जगन्नाथाचा संसार म्हणून करेल ती नाथ सून म्हणून आपण तिचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. चक्रपाणींनी त्या सद्ग्रस्ताच्या म्हणण्याला होकार भरला आणि नाथाच्या विवाहाची वार्ता साऱ्या पैठण वाऱ्यासारखी पसरली. मुहूर्त निश्चित झाला. चक्रपाणीचं घर आल्या गेल्यानं भरलं. नाथ सर्वांचेच लाडके. त्यांना मदत करायला लोक धावून आले. आया बाया कामाला लागल्या. सुतार गवंडींना बोलविता आले. चक्रपाणीचं घर डागडुजीने करून सजवलं. सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आणि ठरलेल्या शुभ मुहूर्तावर नाथाचं लग्न पार पडलं. गिरजाबाई नाथाच्या अर्धांगिनी झाल्या आणि नाथाची गृहस्थाश्रमात पदार्पण केलं. गिरजाबाई खरोखरच जशी देखणी होती तशी स्वभावी, सालस, कामसू आणि न कंटाळा आलेल्या गेल्याचं आगत स्वागत करायची मनमिळाऊ होती. नाथाचं मनोगत तिनं जाणलं. लवकरच या संसाराचा फार मोठा भार आपल्यालाच उचलायचा पाहिजे या उमेदीने ती नाथांना साथ देऊ लागली. गिरिजा आणि नाथांचा एक जीवाभावाचा आप्त उद्धव काबाड कष्ट करून नाथाचा प्रपंच उचलून धरू लागला. नाथांना कुठं होता वेळ प्रपंचात लक्ष द्यायला. रात्रंदिवस लोककार्यात दंग. लोकांची दुःख आपल्याला हृदयस्पर्शी उपदेशवाणीनं हलकी करायची. त्यांना सन्मार्गाला लावायचं. त्यांचे अश्रू पुसायचे. यातच त्यांचा सारा वेळ जाई. उरल्या वेळी कथाकीर्तन आणि प्रवचन. तसं पाहिलं तर 4 माणसाचा प्रपंच. पण नाथांचा प्रपंच 4 माणसापुरता राहिला होता कुठं. आता गेला पै पाहुणा. त्यांनी घर नुसतं गजबजून गेलं. गिरिजाला आणि उद्धवाला सारी कामं झेपणार नाहीत म्हणून काय, घरकाम करायला एक गडी येऊन राहिला. हा कोण कुठचा, कुणाचा कोण? ज्या भानुदासाने पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरातून आणली त्याचा पंतू म्हणजेच एकनाथ होय. भानुदास पुत्र चक्रपाणीचा मुलगा सूर्यनारायण व त्याचा मुलगा एकनाथ. आई रुक्मिणी गुरु जनार्दन पंत. त्यांनी एकनाथाला गुरु दत्तात्रेयाचे दर्शन घडविले. वाल्मिकी रामायणाचे मराठीत भावार्थ रामायण करण्याची स्वप्नात प्रभू रामचंद्रांकडून त्यांना आज्ञा झाली. एकनाथ हे साक्षात विष्णूचा अवतार होते. एकनाथाची भक्ती पाहून श्रीकृष्णाने त्यांना मदत करण्यासाठी ब्राह्मणाचे रूप घेतले. नाथांकडे जाऊन मी अनाथ ब्राह्मण आहे. अन्न वस्त्र देऊन मला आपण ठेवून घ्यावे. मी तुमची सर्व कामे करेन असे सांगितले. नाथाच्या पत्नीला स्वयंपाकात मदत करणे, धुणे, भांडी घासणे, पाणी भरणे इत्यादी कामे तो करू लागला. त्याच्या हातचे अन्न पाणी गोड लागत असे म्हणून त्याला श्रीखंड्या म्हणत. एका ब्राह्मणाने कृष्ण प्राप्तीसाठी द्वारकेत अनुष्ठान केले. तेव्हा राधा रुक्मिणीने त्याला दृष्टांत दिला की आज 12 वर्षे झाली देव येथे नाही. तो श्रीकृष्ण पैठणाला एकनाथाच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने आचारी बनवून राहिला आहे. तू तेथे जा व त्याला पाठवून दे. ब्राह्मणाने पैठणला नाथाकडे येऊन श्रीखंड्याला भेटण्याची विनंती केली. तेव्हा नाथ म्हणाले, श्रीखंड्या गंगेवर पाणी आणायला गेला आहे. तोपर्यंत तुम्ही वाट पहा. थोड्या वेळाने श्रीखंड्याला पाहताच त्या ब्राह्मणाने त्याच्या पायाला घट्ट मिठी मारली. श्रीखंड्या पाणी ठेवण्यासाठी देवघरात गेला. कावड ठेवली व आता ते कोणते संकट आले व तेथेच अदृश्य झाला. तो बराच वेळ बाहेर येईना म्हणून वाट पाहून तो ब्राह्मण आक्रोश करू लागला. आता त्याने नाथांना सर्व काही सत्य सांगितले. श्रीखंड्या तो प्रत्यक्ष श्रीकृष्णच होता. आता देवाकडून आपण इतके दिवस सेवा करून घेतली म्हणून सर्वांनाच दुःख झाले. अपराध सारखे वाटू लागले. ज्ञानदेवाच्या एका या नावाने एकनाथाचा गौरव होतो. नाथाच्या मनावर ज्ञानदेवाच्या व्यक्तित्वाचा विचाराचा प्रभाव होता. त्यांच्या ज्ञानदेवांबाबत खूप आदर होता. नाथांना गोरगरीब, पतित, उपेक्षित त्यांच्याबद्दल कळवळा होता. या उपेक्षितांना, अज्ञानी लोकांना परमार्थाची वाट मोकळी होऊन त्यांचे जीवन उकळून जावे म्हणून ज्ञानदेवांनी सर्वप्रथम मराठी भाषेत गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. त्यांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला म्हणून सर्वसामान्य लोकांना आत्मशांतीचा, शुद्ध आचार विचाराचा मार्ग मोकळा झाला. ज्ञानदेव हे गोरगरीब रंजल्या गांजलेयांना आईच्या मायेने वागवत म्हणून लोक त्यांना ज्ञानदेव माऊली म्हणून लागले. आता ज्ञानदेवांना सर्वजण सुखाचा ठेवा समजू लागले.
नाथांचा ज्ञानेश्वरी हा चिंतनाचा मननाचा विषय बनला होता. कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय साधणारे जीवनाचे तत्वज्ञान त्यांना ज्ञानेश्वरीत सापडले. तो ग्रंथ जीवनाचा मार्गदर्शक बनला. ज्ञानदेवांचे व ज्ञानेश्वरीचे चिंतन करत झोपे जायचा हा नाथांचा नित्यक्रम होता. एकदा रात्री त्यांच्या स्वप्नात ज्ञानदेव गेले व म्हणाले, नाथा, तू धन्य आहेस. तू भागवत धर्माला सावरलेस. आता अजून एक काम कर, आळंदीला जा. अजान वृक्षाखाली मी समाधी घेतली आहे. त्या वृक्षाची एक मुळी माझ्या गळ्याला येऊन टेकली आहे. ती तेवढी काढून टाक. आता नाथ काही भक्त मंडळींना घेऊन आळंदीला निघाले. येताना गावोगावी भजन कीर्तन करत आले. तेव्हा आळंदी पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. सिद्धेश्वर देव समाधी सापडेना. दाट झाडे, श्वापदे, साप याची काळजी न करता धीटपणे शेवटी त्यांनी समाधी शोधली. नाथ न घाबरता देवळात शिरले. म्हणाले, हे सिद्धेश्वरा, तुझा लाडका भक्त जो तुझ्या पायाशी विसावला आहे त्याचे मला दर्शन घडू दे. आणि प्रार्थना करून नाथ देवळातील नंदीला टेकून बसले. त्याच्या टेकण्यामुळे नंदी थोडा सरकला व नाथाच्या भुयाराचा मार्ग सापडला. जीवाची पर्वा न करता आनंदाने नाथ त्या काळोख्या भुयारात आत शिरले. ज्ञानदेवांचे समाधी स्थान त्यांना दिसले. डोळे विस्मारून पाहता सिद्धासन घालून समाधी अवस्थेत बसलेले ज्ञानदेव दिसले. ज्ञानदेवाच्या पायावर नाथांनी मस्तक ठेवले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊन त्यांना ब्रह्मानंद झाला होता. दोन शरीरातील आत्मे जणू एकरूप झाले. दोघेही एकमेकांना भेटले होते. ज्ञानदेवाने नाथाच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व पुन्हा ते समाधिस्थ झाले. गळ्याची मुळी बाजूला करताच ज्ञानदेव नाथांना म्हणाले, नाथा, अजून एक काम कर. माझी ज्ञानेश्वरी असंख्य लोकांच्या हातात पडली आहे. लोक कशीही ती लिहून घेतात. शिवाय अनेक गोष्टी त्यात शिरल्या आहेत. ती अशुद्ध झालेली ज्ञानेश्वरी शुद्ध रूपात लोकांच्या हाती दे. आज्ञा घेऊन आळंदीहून साक्षात ज्ञानदेवाचे दर्शन घेऊन नाथ पैठणला आले व त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे कार्य हाती घेतले. अनेक हस्तलिखित प्रती जमवून वाचून पाहिल्या. त्यातील काही प्रती निष्काळजीपणाने लिहिलेल्या त्यांना आढळल्या. ज्ञानेश्वरीच्या लेखन संशोधनात नाथांनी अनेक दिवस घालवले व शेवटी शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत तयार होऊन लोकांच्या हाती आली. नाथांचे तत्वज्ञान नुसते बोलण्यापुरते नव्हते, ते प्रत्यक्षात आचरणात आणत होते. सर्वांमध्येच परमेश्वराची अंश आहे. म्हणूनच मानवता, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करणे त्यांना पाप वाटे. माणसाचा दोष तिरस्कार करणे परमेश्वराचाच अपमान आहे असे ते कीर्तन प्रवचनातून सांगत. हे सर्व होत असताना मात्र या नाथांच्या कृत्यामुळे धर्म बुडाला. जगाचे कसे होणार, प्रलय होणार का या भीतीने अक्षरशः देवाला अभिषेक सुरू झाले. तरी नाथ काही आपल्या सदाचारापासून बाजूला व्हायला तयार होईनात. एकदा घरी श्राद्ध होते म्हणून नाथांनी अनेक ब्राह्मणांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. सर्व विधीपूर्वक झाले. सुग्रास भोजन तयार होते. सर्व पदार्थाचा घमघमाट सुटला. सर्वत्र धावपळ सुरू झाली. गिरिजाबाईचे काम चालू होते. निमंत्रण दिलेले ब्राह्मण बोलाविणे येण्याची वाट पाहत होते. तर इकडे भिक्षुकांच्या पोटात कावळे ओरडत होते. त्याचवेळी नाथांच्या घरातून महार त्यांच्या बायकोला मुलाला घेऊन कामावर जात होता. नाथांच्या घरातील स्वयंपाकाचा वास बाहेर दरवळत होता. महाराच्या मुलानं असं अन्न कधीच खाल्लं नव्हतं. खिरीचा वास येताच पोराने आईकडे खीर दे म्हणून हट्ट धरला. आई म्हणाली, पोरा, आपल्या नशिबात हे अन्न नसते. आपण फक्त उष्ट खाऊनच जगायचं असतं. पोरानं अधिकच हट्ट धरला म्हणून आईने पोराला मारले. नाथांनी हे पाहताच त्यांचे मन कळवळले. ते त्यांना म्हणाले, या, जेवायला बसा, तृप्त व्हा. सर्वांना त्यांनी नमस्कार केला. नाथांनी तर त्या महाराला बायकोला पोरासकट पंक्तीत नेऊन बसवले. तर इतर लोकांना ते आवडले नाही. सर्वांनी नाथांना आशीर्वाद दिला. महार लोक निघून जाताच नाथांनी पुन्हा स्वयंपाक करायला सांगितला व त्या ब्राह्मणांना जेवायला बोलावले. पण आपल्या आधी नाथांनी महारांना जेवून घातले हे ब्राह्मणांना समजतात चिडून कोणीही ब्राह्मण जेवायला येणार. शेवटी श्रीखंड्या नाथांना म्हणाला, हे पहा, हे ब्राह्मण येत नाहीत ना, असो, त्यांचे पितर येऊन जेवतील. चला आपण संकल्प सोडू. व त्याने संकल्प सोडतात आतून पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाचा गजर ऐकू आला. सर्वांनी पाहिले तर आत खरोखर सर्वांचे पित्र जेवण करीत होते. ब्राह्मण डोकावून पाहू लागले तेव्हा कुणालाच आपला पिता, पुत्र, काका, आजोबा जेवत असताना दिसू लागले. व त्याच वेळी आपले गुरु जनार्दन स्वामींनी आपला देह ठेवला ही दुःखद बातमी समजवली. आता नाथांनी 6 दिवस साजराच करायचे ठरवले. जनार्दन स्वामीची जन्मतिथी
फाल्गुन वद्य षष्ठी श्री दत्तात्रेयांची स्वामींना दर्शन दिले. याच दिवशी स्वामींनी नाथांचा अनुग्रह दिला होता व त्याच तिथीला स्वामींनी देह ठेवला. या सर्वच घटना एकाच दिवशी षष्ठी तिथीला घडल्या म्हणून त्यांना षष्ठीचा दिवस परमपवित्र वाटला.